ओके. गुड मॉर्निंग स्टुडंट. बघा आता भले सायन्स चे काही प्रॅक्टिकल्स आपल्याला इंग्लिश या सब्जेक्टमध्ये दिलेले आहे. आपल्या सब्जेक्टचं नाव आहे मार्बलिंग. ओके. मार्बलिंग हे जे प्रोसेस आहे याच्यामध्ये कशा प्रकारे आपल्याला पेजेसवर एक खूप चांगल्या प्रकारचं टेक्स्चर बनवता येते. हे टेक्स्चर कशा प्रकारे बनवता येईल आपल्याला एक छोट्या मोठ्या खेळण्याच्या स्वरूपामध्ये सायन्स किंवा इंग्लिशचं एक छोटंसं प्रॅक्टिकल आपण याच्यामध्ये बघणार आहे. याच्यासाठी काही मटेरियलची रिक्वायरमेंट आहे. जसं आपण टर्पेंटाईल घेतलेलं आहे. ओके. बॉटल खूप खराब आहे परंतु आपण याच्या आतमध्ये प्युअर टर्पेंटाईल आणलेला, केरोसिन सुद्धा चालते याच्यामध्ये. त्याच्यानंतर नबीने आणलेला आहे एक ग्रीन कलर. येलो कलर कोण आणला आहे बेटा? नबीने येलो कलर सुद्धा आणलेला आहे. आणि याच्यात आहे अजून एक ग्रीन कलर आणि एक आहे व्हाईटिश कलर. ओके. स्किन कलर जे म्हणतो. आपल्याला काय करावं लागते, एक भांडं घ्यायचं आहे. प्रॅक्टिकलमध्ये त्यांनी बकेट घ्यायला लावलेली आहे आपल्याला. एक भांड्यामध्ये आपल्याला 3/4 म्हणजे अर्ध्याहून जास्त पाणी भरायचं आहे. परंतु तुम्हाला सगळ्यांना दिसलं पाहिजे आणि कॅमेरामध्ये दिसलं पाहिजे यासाठी आपण थोडं भरलेलं भांडं घेतलेलं आहे जेणेकरून चांगल्यानं झालं पाहिजे. आता काय आपल्याला याच्यातनी जे पेंट यूज करायचे आहे ते कोणते आहे बेटा? ऑइल पेंट्स आहे. कोणते आहे? ऑइल पेंट्स. आपण जे पेंटिंगसाठी पेपरवर पेंट वापरतो ते वाले नाही. ऑइल पेंट घ्यायचे आहे. थोडं त्याला थिक राहतात तर त्याला डायल्यूट करण्यासाठी, पतलं करण्यासाठी आपण त्याच्यामध्ये वॉटर मिक्स करणार. वॉटर मिक्स होणार का मग त्याच्यामध्ये? नाही. मग आपण त्याच्यामध्ये टर्पेंटाईल का टाकणार. तर मी हे टर्पेंटाईल टाकलेले सोल्युशन ऑलरेडी बनवलेले आहे. त्यानंतर आपल्याला मार्बलिंग जे आहे पेजवर करून दाखवायचं. तर एक छोटासा पेज आपण याच्यातून कट करू. चालेल बेटा? कारण की मोठा पेज या भांड्यामध्ये जाणार नाही. तर हा एक आपण पेज छोटासा कवर करू ज्याच्यामध्ये आपल्याला मार्बलिंगची प्रोसेस करता येते का हे आपल्याला डेमो होऊन जाईल आपल्याला. त्याच्यानंतर मग 1 बाय 1 तुम्हाला सुद्धा मार्बलिंग करायला लावणार आहे. ठीक आहे बेटा? तर हा एवढा पेज घेऊ आपण. या पेजमध्ये कशा प्रकारे होऊ शकते ते सुद्धा आपण बघू. ओके. चालेल. फर्स्टली वी हॅव टू डीप ऑइल पेंट्स ऑफ डिफरंट कलर इन टू द वॉटर. पाण्यामध्ये पेंट टाकताना तुम्हाला लक्षात ठेवायचं खूप वरून टाकायचं नाही. काय करायचं आपल्याला, सगळ्यात पहिले आपण येलो कलर टाकू. जास्त थिक ठेवला याला मी. आणि एकदम जवळून टाकायचं जेणेकरून ते जास्त मिक्स झालेलं नाही पाहिजे. ओके. ओके. याला आपण थोडं लिक्विडिफाय केलं तरी चालते. याच्यामध्ये थोडंसं टर्पेंटाईल टाकले बेटा. त्याच्यानंतर नेक्स्ट कलर आहे बेटा ग्रीन कलर. ते सुद्धा आपण ब्ल्यू कलरसुद्धा आहे, रेडसुद्धा आहे आणि पिंकसुद्धा आहे. थोडं आपण सगळे टाकून पाहू. हे बघा, हे पातळ असल्यामुळे बघा एकदम परफेक्टली हा काय झालेला आहे याच्यामध्ये वर आलेला आहे. लक्षात आलं बेटा? जास्त पातळ नाही झालं ना? चला चेक करू. मधातनी अजून आपण याच्यातनी येलो कलर टाकत आहे. ओके. येलो कलरचा वापर जास्त केलेला आहे. आता हा एक अजून ब्लू झाल्यानंतर आता एक ग्रीन कलरसुद्धा आपल्याकडे आहे. त्यालासुद्धा आपण ट्राय करू. ठीक आहे. हा आहे ग्रीन कलर. टर्पेंटाईल टाक बेटा याच्यात थोडंसं. एकदम थोडंसं टाका, कमी प्रमाणामध्ये. जास्त झालं. ओके. याला मिक्स करण्यासाठी तुम्ही एखाद्या छोट्याशा काडीचा वापर करू शकता. नाहीतर मी आता काय करत आहे, या बॉटलला क्लोज करत आहे, शेक करत आहे जेणेकरून ते चांगल्यानं मिक्स होऊन जाणार. ठीक आहे बेटा? ओके. आता हा जो कलर आहे हे सुद्धा मी काय करणार, याच्यावर पोर करणार म्हणजे टाकणार. ठीक आहे. ओके. मॅडम थोडासा टेक्स्चर दाखवू शकता का तुम्ही कॅमेरा उचलून? ओके. हा सुद्धा मी कलर याच्यातनी ॲड केलेला आहे. ओके. हां, अशा प्रकारे हे बघा टेक्स्चर निर्माण झालं. आता आपण एक छोटीशी काडी, तर मी काय केलेलं आहे, अगरबत्ती घेतलेली आहे जेणेकरून कॅमेरामध्ये सुद्धा चांगल्याने दिसणार. याला आपल्याला काय करायचं आहे, टेक्स्चर अजून चांगलं येण्यासाठी याला असं मिक्स करायचं आहे. ओके. लाईटली मिक्स करायचं, जास्त डार्क मिक्स करायचं नाही. आता आपलं बघा डार्क कलर जास्त असल्यामुळे याच्यामध्ये आपण काय करणार, अजून येलो कलर टाकू जेणेकरून ते टेक्स्चरमध्ये अजून चांगल्याने दिसणार. ठीक आहे बेटा? टाकलेला आहे. ओके. आता बघा डार्क कलर आणि येलो कलर पूर्णपणे चांगल्याने मिक्स झालेले आहे. ठीक आहे. याला आपण थोडंसं जे ब्लँक स्पेस मधातने जमा झालेले आहे त्याला कव्हर करण्याचा प्रयत्न
करायचं. झालंय बेटा. आता आपण काय करणार, या पेपरचा वापर करणार, परंतु डीप कशा प्रकारे करायचं आहे, एकदा असं ठेवलं तर अशा प्रकारे आपल्याला बाहेर काढायचं आहे. ठीक आहे, असं सरळ डीप करून वर काढायचा नाही. तर सगळ्यात पहिले मी पेपर ठेवला याच्यावर अशा प्रकारे. ओके, आणि हे बघा झालंय की नाही. तर हा कलर पातळ असल्यामुळे याचा टेक्स्चर पूर्णपणे आला नाही, परंतु डार्क कलर असेल तर टेक्स्चर चांगल्या प्रकारे येऊ शकतो. आता बघा, हा जो टेक्स्चर तयार झालेला आहे, हा टेक्स्चर जो आहे आपण हाताने तयार करू शकत नाही. याच प्रोसेसला म्हणतात मार्बलिंग. काय म्हणतात बेटा? मार्बलिंग. बघा किती चांगलं कलर झालेला आहे. याच्यामध्ये ब्लू सुद्धा दिसत आहे मला, येलो सुद्धा दिसत आहे आणि ग्रीन सुद्धा दिसत आहे. फक्त कलर जास्त पातळ झालं नाही पाहिजे याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. दिस प्रॅक्टिकल इज नोन ॲज द मार्बलिंग ऑफ ए पेपर. काय आहे बेटा? मार्बलिंग ऑफ ए पेपर. क्लास 6 आहे हा. आता याच्यामध्ये अजून डार्क कलर घेऊ आपण, हेवी कलर घेऊ, जेणेकरून मार्बलिंग अजून चांगली येणार. ठीक आहे बेटा, याला मी थोडंसं साईडला ठेवतो. ओके, याच्या आधी आपण एक ट्रायल म्हणून डार्क कलर जेव्हा घेतले होते तेव्हा बघा किती चांगलं कलर आलं होतं आहे. ओके, आता याच्याने सिंगल कलर घेतलाय तरी सुद्धा किती डार्क आलं आहे. आता असेच डार्क कलर म्हणजे घट कलर जेव्हा आपण घेणार तर मार्बलिंग अजून चांगल्यानं येणार. लक्षात आलं बेटा? दिस इज कॉल्ड ॲज द मार्बलिंग ऑफ ए पेपर. काय काय घेतलेलं आपण याच्यामध्ये? सगळ्यात पहिले काय घेतलं होतं बेटा? कार पेन. त्याच्यानंतर कोणता कलर होता बेटा? ब्लू. त्याच्यानंतर कोणता कलर होता बेटा? ग्रीन. त्याच्यानंतर कोणता होता बेटा? येलो. अशा प्रकारे मल्टिपल कलर तुम्ही पाण्यामध्ये टाकून त्याला स्टेअर करून मिक्स करून स्लोली त्याच्यातून जर तुम्ही डीप करणार. कशा प्रकारे डीप करत आहे मी? पहिले असं या पेजला याच्यावर ठेवायचं आणि अशा प्रकारे काढून घ्यायचं. आली मार्बलिंग? आली बेटा? ओके, पेपरचा जो थिकनेस आहे ते जास्त असले तर आपली मार्बलिंग अजून चांगल्यानं येते. दिस इज कॉल्ड ॲज द मार्बलिंग. आणि जे टाईल्स आहे, टाईल्समध्ये मार्बलिंग सुद्धा याच्या सेकंड मेथड आहे तशाच प्रकारे केली जाते. मजा आली की नाही? ओके, आता कोण कोण करण्याचा प्रयत्न करणार? हात वर करा. व्हेरी गुड बेटा. ठीक आहे, आता आपण व्हिडिओ थांबवू आणि 1 बाय 1